तुम्ही कधी ऐकली आहे का, रायगड जवळच्या एका गावात आजही दिसणारी ती भयानक सावली? ही गोष्ट ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. 2010 सालची गोष्ट. प्रणव नावाचा मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीत आजी आजोबांकडे रायगड जवळच्या एका शांत खेड्यात गेला होता. एक रात्री अचानक लाईट गेली आणि तो अंगणात बसला. अंधारात समोरच्या वडाच्या झाडाखाली त्याला काहीतरी हलताना दिसलं. सुरुवातीला वाटलं कोणी माणूस असेल, पण ती सावली अगदी शांतपणे जमिनीला स्पर्श करता हवेत तरंगत पुढे सरकत होती. तिला पाय नव्हते. हे दृश्य पाहून प्रणवच्या काळजात धस्स झालं. घाबरून तो आत धावला आणि आजीला सगळं सांगितलं. आजीच्या चेहऱ्यावर भीती दिसली. ती म्हणाली, "अरे,